आज शेतकऱ्यांना वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही, सोडलंही नाही. शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या बद्दल जे काय भाष्य केलं जातं, NDRFचे आम्ही निकष बदलले, डबल केले, 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले. सततच्या पावसाचं होणारं नुकसान कधी मिळत होतं, गोगलगाईने केलेलं नुकसान मिळत होतं, आपल्या सरकारने दिलं. 15,000 कोटी रुपये फक्त नुकसान भरपाईचे दिले. 6,000 रुपये मोदी साहेबांचे, 6,000 रुपये राज्य सरकारचे, असे 12,000 रुपये आपण देतो. 1 रुपयात पीक विमा योजना देणारं राज्य पहिलं राज्य आहे. 45,000 कोटी रुपये आतापर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि या सर्व योजनांमधून आपण दिलेले आहेत. आणि म्हणून हे सरकार काम करणार आहे आणि सर्व समावेशक. मगाशी सांगितलं देवेंद्रजींनी, कुठलं पाण्याचं ते विदर्भाचं सिंचन, एक तरी सिंचन प्रकल्प 121 सिंचन प्रकल्प आपल्या सरकारने केले, सुधारित प्रशासकीय मान्यता. जवळपास 15 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. काय तुम्ही केलं शेतकऱ्यांसाठी? मराठवाडा वॉटर ग्रीड तुम्ही बासनात गुंडाळलं, ते आता आम्ही सुरू करतोय. जलयुक्त शिवार सारखी चांगली शेतकऱ्यांची वरदान ठरणारी योजना तुम्ही बंद केली, देवेंद्रजींच्या काळात चालू होती, ती आम्ही आल्या सरकार आमचं आल्या आम्ही चालू केली. तुम्ही सगळे प्रकल्प बंद केले, मेट्रो पासून सगळं काम बंद केलं, समृद्धी पासून सगळं या अटल सेतूमध्ये दांडा घालून ठेवला. काय काय केलं नाही तुम्ही? हे सगळे प्रकल्प आम्ही सुरू केले. आणि सर्व पत्रकारांचं मनापासून स्वागत. दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी अधिवेशनाबद्दल आपल्याशी संवाद साधलाय. उद्यापासून आपलं पावसाळी अधिवेशन सुरू होतंय आणि या अधिवेशनामध्ये ठरल्याप्रमाणे विरोधकांनी बहिष्कार घातलाय. खरं म्हणजे या पंचवार्षिकचं शेवटचं अधिवेशन होतं. आम्हाला वाटलं होतं चर्चा करतील, येतील आणि चर्चेतून बरंचसं काही चांगलं जनतेसाठी होत असतं, परंतु त्यांची चर्चा करण्याची बिलकुल इच्छा नाही. पत्रही दिलंय, त्या पत्रामध्ये पण काही नवीन मुद्दे नाहीत. तेच घिसेपिटे प्रश्न उत्तर, अंतिम आठवडा प्रस्तावासारखं. आणि एकंदरीत जे काही चर्चा सभागृहात करायची आमची तयारी आहे, उत्तराची तयारी आहे, परंतु त्यांची तयारी नाही. त्यांची तुमच्या समोर येऊन खोटं बोल पण रेटून बोल, जसं देवेंद्रजींनी त्यांना काही उत्तरं दिली, अजितदादांनी दिली. म्हणजे जी वस्तुस्थितीच नाही ती वस्तुस्थिती समोर आणून लोकांची दिशाभूल करायची आणि स्वतःची पाठ थोपटून घ्यायची, अशा प्रकारचा त्यांचा जो काय आविर्भाव आहे. गेल्या वेळेस मी म्हणालो होतो की काय अवसान गळालेलं एक अतिशय म्हणजे गोंधळलेला विरोधी पक्ष यावेळेस मात्र थोडं तुमच्या समोर जरा छाती फुगून आले असतील. कारण लोकसभेमध्ये म्हणाले की लोकसभेमध्ये मिळालेलं म्हणजे अपयश यामुळे आता सत्ताधारी पोकळ आश्वासनांचं घोषणा करतील. अरे कुणाचं अपयश आहे? मोदीजींना हरवा 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 म्हणून जंग पछाडलं तुम्ही. मोदी द्वेषाने पछाडले, संविधान बदलणार खोटं नरेटिव्ह सेट केलं, आरक्षण जाणार हे म्हटलं, सगळ्या गावागावामध्ये जाऊन हे सगळं खोटं नरेटिव्ह पसरवून तुम्ही काही प्रमाणामध्ये नक्की त्याच्यामध्ये क्षणिक तुम्हाला आनंद मिळालाय. पण एवढं करून सुद्धा काँग्रेसला जागा किती मिळाल्या? 99. 3 वर्ष 15व्या म्हणजे 3 टर्म मध्ये आज 15 वर्ष झाली. 40, 50, 99. तुम्हाला आता 240 पर्यंत पोहोचायला किती वर्ष लागतील? 25 वर्ष लागतील. आणि एवढं करून काय मिळालं? मोदी प्रधानमंत्री झाले, मोदी या देशाचे प्रधानमंत्री झाले, देशातल्या लोकांनी त्यांना मतदान केलं आणि गिरे तो भी टांग उपरवाली म्हण आहे ना. आणि मोदी जिंकले आणि तुम्ही हरलात, तरी सुद्धा आमचे काही लोक
दुसऱ्याच्या वरातीत घोडं नाचणारे, बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना. अरे काय चाललंय तुमचं? किती मतं मिळाली, किती तुम्ही. अरे उबाटाचं जर सांगायचं तर उबाटा आम्ही समोर 13 लढलो, 7 आम्ही जिंकलो. 19% टोटल मतांच्या 14.5% धनुष्यबाणाला मिळाली. 4.5% तुम्हाला तुमच्याकडे मतं राहिली. आणि ही आता आलेली सूज आहे, ही सूज उतरेल, तात्पुरती सूज आहे. फसवून तुम्ही फसवून दिशाभूल करून मतं मिळवलेली आहेत. आणि लोकांनाही कळतंय आता, अरे हटाएंगे बोले, हटाएंगे ना, हम ही हट गए, वो तो बैठ गए जाके, अभी क्या करने का. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, आमची सगळी तयारी आहे याच्यामध्ये. जेव्हा सरकार स्थापन झालं, सरकार स्थापन झाल्यापासून पहिल्या दिवसापासून विरोधक काय म्हणत होते, सरकार पडणार. आता पडतंय, 2 महिन्यांनी पडतंय, 4 महिन्यांनी पडतंय. पडता सरकार मजबूत होत गेलं. अजितदादा आले आमच्या बरोबर, असं अजून मजबूत होत आलं. मग मुख्यमंत्री बदलणार, देव पाण्यात बुडवून तुम्ही ठेवले. पण काय झालं का? 2 वर्ष आता 30 तारखेला होत आहे सरकारला. एक मजबूत सरकार या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे, मजबूत निर्णय घेणारं सरकार महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. तुम्ही काय सांगता आम्हाला? तुम्ही काय दिलं शेतकऱ्यांना? आमच्याकडे आकडेवारी आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम कोणी केलं हे माहिती आहे लोकांना. आज शेतकऱ्यांना वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही, सोडलंही नाही. आज शेतकऱ्यांच्या बद्दल जे काय भाष्य केलं जातं, NDRFचे आम्ही निकष बदलले, डबल केले, 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले. सततच्या पावसाचं होणारं नुकसान कधी मिळत होतं, गोगलगाईने केलेलं नुकसान मिळत होतं, आपल्या सरकारने दिलं. 15,000 कोटी रुपये फक्त नुकसान भरपाईचे दिले. 6,000 रुपये मोदी साहेबांचे, 6,000 रुपये राज्य सरकारचे, असे 12,000 रुपये आपण देतो. 1 रुपयात पीक विमा योजना देणारं राज्य पहिलं राज्य आहे. 45,000 कोटी रुपये आतापर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि या सर्व योजनांमधून आपण दिलेले आहेत. आणि म्हणून हे सरकार काम करणार आहे आणि सर्व समावेशक. मगाशी सांगितलं देवेंद्रजींनी, कुठलं पाण्याचं ते विदर्भाचं सिंचन, एक तरी सिंचन प्रकल्प, 121 सिंचन प्रकल्प आपल्या सरकारने केले, सुधारित प्रशासकीय मान्यता. जवळपास 15 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. काय तुम्ही केलं शेतकऱ्यांसाठी? मराठवाडा वॉटर ग्रीड तुम्ही भासणात गुंडाळलं, ते आता आम्ही सुरू करतोय. जलयुक्त शिवार सारखी चांगली शेतकऱ्यांची वरदान ठरणारी योजना तुम्ही बंद केली, देवेंद्रजींच्या काळात चालू होती, ती आम्ही आल्या सरकार आमचं आल्या आम्ही चालू केली. तुम्ही सगळे प्रकल्प बंद केले, मेट्रो पासून सगळं काम बंद केलं, समृद्धी पासून सगळं या अटल सेतूमध्ये दांडा घालून ठेवला. काय काय केलं नाही तुम्ही? हे सगळे प्रकल्प आम्ही सुरू केले. आणि त्यांना आता याच्यामध्ये आपण 1.5 लाखापर्यंतचा निकष टाकला. याचं कारण काय? राज्याच्या अर्थव्यवस्थेचा विचार केल्यानंतर तुम्ही जेवढे पैसे उभे करू शकता, जेवढे खर्च करू शकता, याचं एक लिमिटेशन आहे. आणि मग या लिमिटेशन मध्ये किती तुम्ही स्ट्रेच केलं आणि स्ट्रेच करून एक तुम्ही आकडा ठरवला, तर तुमच्याजवळ जर 10 रुपये आहे, तर या 10 रुपयामध्ये पहिल्यांदा कोणाला कर्जमाफी दिली पाहिजे? जो सगळ्यात गरीब आहे त्याला दिली पाहिजे. मग त्याच्यापेक्षा थोडा ठीक आहे त्याला दिली पाहिजे. मग त्यापेक्षा थोडा ठीक आहे त्याला दिली पाहिजे. उरले पैसे तर त्यापेक्षा ठीक आहे त्याला दिली पाहिजे. त्या तत्वावर या 44 लाख थकीत लोकांपैकी 1.5 लाखाचा आकडा केल्यानंतर 36 लाख लोक म्हणजे 82% लोक, 82% शेतकरी सरसकट त्यांची कर्जमाफी झालेली आहे. त्यांचा 7/12 पूर्ण कोरा होणार आहे. त्यानंतर 1.5 ते 2 लाखाच्या मध्ये जी आपण OTS म्हटलेला, ती प्रॅक्टिकल OTS योजना सरकारची नाही, म्हणजे ती बँकांची OTS नाही आहे. बँकांच्या OTS मध्ये हेअर कट असतो, यात हेअर कट नाही. आपण जे पैसे भरतोय ते व्याजासहित भरतोय. त्यामुळे आपण आता जे 1.5 ते 2 लाख आहे, याच्यामध्ये किती शेतकरी आहेत? 3 लाख शेतकरी याच्यामध्ये आहेत. 1.5 ते 2 लाखामध्ये म्हणजे कोणाचे 1,60,000 रुपये, कोणाचे 1,70,000 रुपये, कोणाचे 1,75,000 रुपये. म्हणजे त्यांना 10,000 रुपये, 15,000 रुपये, 20,000 रुपये जर भरले तर तोही कर्जमुक्त होणार आहे. त्याच्यानंतर
केला तर त्याच्यामध्ये परत 1.5 लाख शेतकरी आहेत. म्हणजे ज्यांना 30,000 रुपये, 40,000 रुपये, 50,000 रुपये, 60,000 रुपये भरल्यानंतर त्यांचाही 7/12 पूर्णपणे कोरा होणार आहे. आणि मग आपण जर वरच्या शेतकऱ्यांचा विचार केला, 3.5 ते 4 लाखामध्ये 37,000 शेतकरी आहेत, 4 ते 4.5 लाखामध्ये 26,000 शेतकरी आहेत आणि 4.5 ते 5 लाखामध्ये 35,000 शेतकरी आहेत. त्यामुळे या 44,000 शेतकऱ्यांपैकी अगदी 5 लाखापर्यंतचे शेतकरी यांचा जरी आपण विचार केला, त्यांनाही 1.5 लाख रुपये आपण देऊ, तरी देखील राज्यातले फक्त 46,000 शेतकरी असे उरतात की ज्यांचं 5 लाखाच्या वर कर्ज आहे आणि ते थकीत आहे. बाकी या 44 लाखापैकी सगळे शेतकरी 46,000 जर सोडले तर ह्याही 46,000 ते लागू आहे. पण कदाचित त्यांना असं वाटेल 1.5 लाखाकरता कशाला करायची. मग आता काही लोक म्हणतात की तुम्ही यांच्या खात्यात भरून टाका. खात्यात भरून टाका हे याकरता आपण ओटीएस का म्हटलं. समजा 3 लाख रुपयाचं कर्ज आहे, 1.5 लाख रुपये आपण भरले आणि त्यांनी 1.5 लाख भरले नाही तर हे 1.5 लाख त्याच्या व्याजात वसूल होऊन जातील आणि तो पुन्हा जसाच्या तसाच कर्जबाजारी राहील. आणि म्हणून आम्ही बँकांना काय विनंती केली आहे, आता मी परवा SLBC घेतली, बँकांना विनंती केली, हे तुम्हाला कधी न मिळणारे पैसे मिळत आहेत, त्यामुळे तुम्ही त्याचे हप्ते पाळून द्या. सुरुवातीचे हप्ते त्याचे घ्या, शेवटचे हप्ते आमचे घ्या, तुमचं अकाउंट सेटल होईल. त्याला जर 2-3 वर्षाचे हप्ते मिळाले तर तो ते पैसे भरू शकेल आणि त्यातनं तो देखील या कर्जाच्या फेऱ्यातनं बाहेर येईल. आणि म्हणून हे जे इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीम मधनं बाहेर गेलेले 44 लाख खातेदार आहेत त्यांना त्या सिस्टीम मध्ये परत आणण्याकरता ही योजना आपण या ठिकाणी तयार केलेली आहे. त्यासोबत मग हाही प्रश्न होता आणि मी विधानसभेच्या सभागृहात हे घोषित केलं होतं की जे रेग्युलर भरणारे आहेत त्यांचा देखील आम्ही विचार करू, त्यांना काहीतरी इन्सेंटिव्ह देऊ. कारण हे साहजिक आहे, त्यांना असं वाटतं की आम्ही डिफॉल्टमध्ये गेलो नाही तर आम्ही काही चूक केली आहे का, तर त्यांचा देखील विचार झाला पाहिजे. आणि म्हणून त्यांचाही विचार आपण केला आणि 25,000 किंवा 25% पण 15,000च्या खाली नाही अशा प्रकारे त्यांनाही आपण इन्सेंटिव्ह देतो आहोत. आता कोणी म्हणू शकता कमी आहे, कोणी 50,000 म्हणताय, कोणी 75,000 म्हणताय, पण शेवटी हा इन्सेंटिव्ह आहे आणि ते रेग्युलर कर्ज भरताय. आणि मी हेही सांगतो की भविष्यातही अशा लोकांना अजून आपल्याला इन्सेंटिव्ह देता येतील. पण आज राज्याच्या अर्थव्यवस्थेवर आपण ताण जेवढा टाकू शकतो, गेल्या पुढच्या 2-3 वर्षामध्ये जेवढा ताण आपण सहन करू शकतो, त्या ताणाच्या आधारावर आपल्याजवळ जे काही पैसे उपलब्ध आहेत त्यातनं आपण यांना हे पैसे दिलेले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की हा इन्सेंटिव्ह आता आपण दिलाय याचा अर्थ भविष्यात देणारच नाही असं नाही. भविष्यातही रेग्युलर भरणारे जे आहेत त्यांच्याकरता काही ना काही योजनांचा विचार राज्य सरकार पुन्हा नव्याने करू शकतं. आज ती परिस्थिती नाही आहे म्हणून आज त्याची घोषणा आम्ही करत नाहीये. आता याच्यामध्ये एक मुद्दा सातत्याने बोंडे साहेब आपण मांडला, विरोधी पक्षनेते आपण मांडला, अजितदादा आपण देखील अतिशय जोमानं तो मुद्दा मांडला, तो म्हणजे पुनर्गठित शेतकऱ्याचा. आणि हा मुद्दा योग्य आहे. पुनर्गठन ज्यांचं झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना दुहेरी मार आहे. याचं कारण त्यांनी स्वतःचं कर्तृत्व दाखवून अडचणीच्या काळामध्ये आपल्या कर्जाचं पुनर्गठन करून घेतलं. त्यांचं पुनर्गठन झाल्यामुळे त्यांचं जे पीक कर्ज होतं ते मुदत कर्जामध्ये रूपांतरित झालं आणि त्यांना नव्याने पीक कर्ज मिळालं. त्यामुळे आता ते दुहेरी कर्जात फसले. जरी आपण हे सरकार आल्यानंतर या मुदत कर्जामध्ये 6% इंटरेस्ट सबवेन्शन दिलं, पहिला हप्ता भरण्याचा निर्णय आपण केला, तरी देखील त्याच्यावर त्याचा ताण हा निश्चितपणे पडणार आहे. आणि म्हणून हे जे पुनर्गठित शेतकरी आहेत याच्यामध्येही 2 आपल्याला त्यात भाग दिसतात. जे जुने पुनर्गठित शेतकरी आहेत त्यांच्या पुनर्गठनानंतर ते पुन्हा डिफॉल्टमध्ये गेले, त्यामुळे त्यांचं पीक कर्ज डिफॉल्टमध्ये गेलं असेल तरी या योजनेत समाविष्ट आहेत. त्यांचं मुदत कर्ज डिफॉल्टमध्ये गेलं असेल तरी या योजनेत ते समाविष्ट आहेत. पण काही अशी आहेत की जे डिफॉल्टमध्ये गेलेले नाहीत, पण त्यांचा जे
2016 साली पुनर्गठन झालं, त्यामुळे त्यांच्यावर जो दुहेरी मार आहे आणि म्हणून त्यांनाही या योजनेमध्ये समाविष्ट करून त्यांचंही 1.5 लाखापर्यंतचं कर्ज रद्द करण्याच्या संदर्भातला निर्णय राज्य सरकार या ठिकाणी घेईल. आता याच्यामध्ये दुसरा एक मुद्दा आला की तुम्ही फॉर्म कशा करता भरून घेताय. याद्या घ्या, पैसे भरून टाका. मुळामध्ये जेव्हा काही चुका होतात त्या चुकातनं जर आपण शिकलो नाही आणि वारंवार त्या चुका करू लागलो तर शेवटी हा पैसा काही माझा नाही, आपल्यापैकी कोणाचाही नाही, हा जनतेचा पैसा आहे. जो काही पैसा आपण देतो टॅक्सचा आहे. कर्ज घेऊन देखील आपण जर पैसा दिला तरी ते कर्ज फेडणारा आपला टॅक्सच आहे, सामान्य माणसाचा पैसा आहे. त्यामुळे सामान्य माणसाचा पैसा हा योग्य प्रकारेच वापरला गेला पाहिजे. आपल्याला या ठिकाणी मला लक्षात आणून द्यायचं आहे की 2008 आणि 9 साली आपण कर्जमाफी केली आणि 2008-9 साली जी कर्जमाफी आपली झाली, खरं म्हणजे तसं तर आपण त्या कर्जमाफीचा जर विचार केला आणि या कर्जमाफीशी त्याची तुलना केली तर प्रति शेतकरी ती कर्जमाफी ही 20,000 रुपयाची होती. ही आता कर्जमाफी प्रति शेतकरी 55,000 रुपयाची आहे. हा त्यातला फरक आहे, पण तो जाऊ द्या. एकूण ती 2 टप्प्यात केली. पहिल्या टप्प्यामध्ये 6,000 कोटीची, दुसऱ्या टप्प्यात 4,000 कोटीची, एकूण खर्च 8-8,500 कोटी रुपये त्यातला झाला आहे. पण ही जी कर्जमाफी झाली याच्यामध्ये आपण जर बघितलं तर सीएजीने काही गोष्टी आपल्यासमोर आणल्या या कर्जमाफीच्या संदर्भात आणि त्यात त्यांनी काय सांगितलं, बोंडेंनी त्याचा उल्लेख केला की पात्र लाभार्थ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. असे किती होते? सॅम्पलच घेतला त्यांनी, पूर्ण नाही केलेलं, पण सॅम्पलमध्ये देखील त्यांना जवळजवळ 14% असे पात्र मिळाले की ज्यांना लाभ मिळालेला नाही. आणि अपात्रांना लाभ मिळाला असं सॅम्पलमध्ये त्यांना 9% सापडले की जे अपात्र आहेत पण त्यांना लाभ मिळाला. आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपण म्हणजे गैरवित्तीय संस्थांना नियमात नसताना दिलेली माफी 164 कोटी. त्याच्यानंतर वेगवेगळे आहेत, आता मी सगळे वाचून दाखवत नाही. वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज, उद्योगाकरता कर्ज, जमीन किंवा दुकानाकरता कर्ज, असंही कर्ज माफ झालं. जे शेतकऱ्याचं कर्ज नव्हतं पण असंही कर्ज त्या ठिकाणी माफ. यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. दरम्यान काल शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीला सुकाणू समिती आणि मंत्रिगटाच्या बैठकीत तत्वतः मान्यता देण्यात आली. सरसकट कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी 26 जुलैची डेडलाईन देखील देण्यात आली आहे. तर अल्प आणि मध्यम भूधारकांचं कर्ज 31 ऑक्टोबरऐवजी कालपासूनच माफ करण्यात आलेलं असून त्यांना आता नव्यानं पीक कर्ज देण्यात येणार आहे. 1 जून पासून आंदोलन पुकारणाऱ्या शेतकऱ्यांचा हा मोठा विजय मानला जातोय. त्याचप्रमाणे दूध उत्पादकांना ऊस उत्पादकांप्रमाणे 70-30 या फॉर्म्युलानुसार पैसे देणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली आहे. दरम्यान संपातील शेतकऱ्यांवरचे गुन्हे सरसकट मागे घेण्यास मंत्री गटानं नकार दिलाय. ज्या ठिकाणी मुद्देमाल सापडला त्या शेतकऱ्यांचे गुन्हे मागे घेणार नसल्याचं चंद्रकांतदादा पाटलांनी स्पष्ट केलंय. जो शेतकरी कर्जात बुडालाय, थकीत आहे, पुन्हा कर्ज प्राप्त करू शकत नाहीये, कर्ज भरू शकत नाहीये, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याच्या संदर्भातला निर्णय आम्ही घेतला. जवळजवळ 34,000 कोटी रुपयाची कर्जमाफी राज्य सरकारच्या वतीनं आज कॅबिनेटने त्याला मान्यता दिली आहे. याच्यामध्ये 1.5 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट आम्ही माफ करतो आणि 1.5 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट माफ केल्यामुळे जे थकीत शेतकरी आहेत त्यातले 90% शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा होणार आहे. 90%. उरलेले
जे 6 लाख शेतकरी आहेत त्यांच्याकरता आम्ही ओटीएसची योजना आणतो, ज्याच्यामध्ये 1.5 लाखाचं कॉन्ट्रीब्युशन राज्य सरकार देईल आणि त्यांना ओटीएस करून घेता येईल. त्यामुळे हे सगळे शेतकरी याच्यामध्ये आम्ही कव्हर केलेले आहेत. यासोबत ज्या शेतकऱ्यांचं कर्जाचं पुनर्गठन झालं ते एकतर थकीत झाले असतील तर पीक कर्जाच्या सवलतीत जातील, मध्यम मुदतीच्या कर्जामध्ये जे गेले आहेत ते त्याच्यामध्ये जातील, कारण हे कर्ज माफ करत असताना पीक कर्जासोबत टर्म लोन ज्याला आपण म्हणतो मध्यम मुदतीचं कर्ज हे देखील आम्ही या ठिकाणी रद्द करतो, माफ करतो. त्याच्यामुळे पुनर्गठित थकीत जे आहेत किंवा मध्यम मुदतीत गेलेले आहेत त्यांना देखील या ठिकाणी या कर्जमाफीचा उपयोग होणार आहे. हा जर आपण हिशोब लावला तर एकूण 40 लाख शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होणार आहे. शेतकरी नियमित कर्ज भरतायत त्या शेतकऱ्यांचा देखील हा सवाल असणार आहे की आम्ही नियमित कर्ज भरलं हे आमचं चुकलं का, आम्हाला प्रोत्साहन काही मिळणार आहे की नाही, आणि म्हणून तोही निर्णय आम्ही घेतला आहे. आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 25% पण 25,000 कमाल मर्यादा इतकं आम्ही प्रोत्साहनपर अनुदान हे जमा करणार आहोत. आणि आता जे शेतकरी 30 जूनपर्यंत कर्ज भरतील त्यांनी तर ते तेवढं कर्ज कमी भरलं तरी देखील त्यांना ते अनुदान थेट त्यांच्या खात्यामध्ये तात्काळ हे आम्ही देण्याची व्यवस्था करू किंवा बँकांची आम्ही त्या संदर्भात टायअप करून तेवढे पैशाची हमी राज्य सरकार घेईल. खरीपाचा हंगाम आल्यानंतर त्याच्याकडे इतके पैसे नसतात, त्याची एवढी बचत कधीच नसते की तो पुन्हा नव्यानं खरीपाकरता जी काही